आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे कोर्ट, जो की एक सोशल ड्रामा मूवी आहे। हा चित्रपट पाहताना आपल्याला खूप स्लो व कंटाळवाणा वाटेल, तसेच हा आपल्याला लवकर समजत नाही। पण चित्रपटाच्या माध्यमातून जो मेसेज आपल्याला याच्या डायरेक्टर व लेखकाने दिला आहे त्यासाठी हा चित्रपट आपल्याला पूर्ण पाहावाच लागतो। सो जास्त वेळ न घेता चित्रपट सुरू करूयात। तर चित्रपटाच्या सुरुवातीला आपण नारायण कांबळे नावाच्या एका माणसाला पाहतो, जे की त्यांच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या मुलांना शिकवणी देत असतात। त्याचबरोबर शिकवणी दिल्यानंतर कांबळे इथून एका जवळच्या वस्तीत जातात, जिथे एक सामाजिक कार्यक्रम सुरू असतो। खरं तर कांबळे हे शाहीर असतात, जे की त्यांच्या लोकगीतांच्या माध्यमातून समाजातील वाईट गोष्टी आणि सरकारच्या चुकीच्या गोष्टींचा पर्दाफाश करत असतात। आणि हेच कारण आहे यांना या सामाजिक कार्यक्रमात गाणी व कविता म्हणण्यासाठी बोलावण्याचं। आता इथे जेव्हा ते त्यांची कविता म्हणत असतात तेव्हा थोड्या वेळाने इथे पोलीस येतात आणि कांबळेंना अटक करून त्यांच्यासोबत घेऊन जातात। यानंतर आपण पाहतो की कांबळेंचा वकील, ज्यांचं नाव विनय वोरा असतं, ते कांबळेंना सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनवर येतात आणि पोलिसांना कांबळेंच्या अटकेचं कारण विचारतात। ज्यावर पोलीस सांगतात की शीतळादेवी नगरच्या एका झोपडपट्टीत वासुदेव नावाचा एक मुलगा होता, जो की BMC साठी गटार नाले साफ करायचा आणि तो एकटाच गटार साफ करायचा। पण आम्हाला कळालं की कांबळेंनी काहीच दिवसांपूर्वी त्याच शीतळादेवी नावाच्या झोपडपट्टीत एक कार्यक्रम केला होता, ज्यात त्यांनी त्यांच्या एका गाण्यात असं म्हटलं होतं की गटार नाले साफ करणाऱ्या सर्वांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवून टाकावं। आणि 2 दिवसानंतरच वासुदेवने चेंबरमध्ये जाऊन आत्महत्या केली, ज्यामुळे कांबळेंना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं गेलं आहे व त्यांना अटक करण्यात आली आहे। आता इथेच विनय सोबत कांबळेंचा साथीदार आलेला असतो, जो की पोलिसांना वाद घालू लागतो। तो म्हणतो की अशा कारणासाठी कोणालाही अटक करता येत नाही आणि हे कायद्याच्या आत सुद्धा येत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता सोडा। ज्यावर विनय त्याला इथे शांत राहण्यास सांगतो आणि मग हे दोघे इथून निघून जातात। आता पुढे आपण कोर्टातील सीन पाहतो, जिथे आधीच एका खटल्याची सुनावणी सुरू असते। या खटल्यात या माणसाचं घड्याळ चोरीला गेलेलं असतं आणि चोरी झाल्यानंतर तेच घड्याळ त्याने दुसऱ्या एका माणसाकडे पाहिलं होतं। त्यामुळे त्याला खात्री होती की ज्या माणसाच्या विरोधात याने केस केले आहे त्यानेच याचा घड्याळ चोरला आहे। त्यातच त्या घड्याळाचा सिरियल नंबर सुद्धा जुळत होता, त्यामुळे ते घड्याळ याचंच आहे हे स्पष्ट असतं। पण तरीही न्यायाधीश या माणसाचं फारसं ऐकत नाहीत आणि ते या केसची सुनावणी दुसऱ्या दिवशी ठेवतात। आता यानंतर नारायण कांबळे यांच्या खटल्याची सुनावणी सुरू होते, जिथे विनय यांच्या जामिनाची मागणी करतो। पण न्यायाधीश म्हणतात की हा गुन्हा जामीन न मिळणार आहे, त्यामुळे ते कांबळेंना 12 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवतात। यानंतर आपल्याला विनयच्या आयुष्याची एक झलक दाखवली जाते, जो की त्याच्या सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतो आणि त्यात तो भाषण देखील देतो। दरम्यान तो रोज थोडी दारू पितो। तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याचे आईवडील असतात, जे नेहमी त्याला लग्न करायला सांगत असतात। पण विनय मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि याचं कारण म्हणजे त्याला आधी त्याच्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे। प्रत्यक्षात तो एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तो बरोबर व चुकीच्या गोष्टींच्या विरोधात बोलण्याची क्षमता ठेवतो। यानंतर पुन्हा कोर्टातील सीन दाखवतात, जिथे आपण सरकारी वकील, ज्यांचं नाव नूतन असतं, त्यांना पाहतो। इथे या कांबळेंवर वासुदेवच्या आत्महत्येचा आरोप लावतात। त्या सांगतात की नारायण कांबळेंनी शीतळादेवी नगरातील एका कार्यक्रमात भाग घेतला होता, ज्यात त्यांनी हिंसक गाणी गायली आणि त्याच गाण्यामध्ये एक ओळ होती की गटार साफ करणाऱ्यांनी स्वतःला मारून घ्यावं। त्यामुळे 2 दिवसानंतरच वासुदेवने कोणतेही सुरक्षा साधन न घालता गटारात उतरून आपलं जीवन संपवलं। त्यामुळे नारायण कांबळेंना यासाठी कठोर शिक्षा मिळाली पाहिजे। आता विनय म्हणतो की याचा कोणताही पुरावा नाही की कांबळेंनी असं कोणतं गाणं गायलं होतं की ज्याने वासुदेवला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं। तो म्हणतो की न्यायमूर्ती महोदय, हे सर्व चुकीचे आरोप आहेत, त्यामुळे कांबळेंना जामीन मिळालाच पाहिजे। पण न्यायाधीश तसं करत नाहीत। ते म्हणतात प्रथम दोन्ही पक्षांनी आपले पुरावे सादर करावे आणि असं म्हणून ते जामीन नाकारतात व खटल्याची तारीख पुढे ढकलतात। यानंतर आपण पाहतो की विनय आणि त्याचा मित्र वासुदेवच्या घरी जातात, पण त्याच्या घराला कुलूप असतं। त्यामुळे ते शेजारच्यांना प्रश्न विचारतात, ज्यावर त्यांना कळतं की वासुदेवच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनीच त्याच्या कुटुंबातील सर्व गावाला गेले। तसेच विनय विचारतो की वासुदेव नक्की कसा मेला, पण यावर विनयला कसलंही स्पष्ट उत्तर मिळत नाही। आता पुन्हा आपण कोर्टातील सुनावणीचा दिवस पाहतो, जिथे नूतन कांबळेंना प्रश्न विचारते की 30 वर्षांपूर्वी तुम्ही एका राजकीय पार्टीचे व्हाईस प्रेसिडेंट होता आणि त्यावेळी तुम्ही अतिरेकी असल्याचा तुमच्यावर दावा केला होता। पण तेव्हाच विनय म्हणतो की 30 वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा या खटल्यात काही अर्थ नाही आणि यावर न्यायाधीश देखील त्याच्याशी सहमत होतात। सोबतच ते नूतनला पुढे बोलायला सांगतात। आता नूतन कांबळेंना विचारते की त्यांनी आत्महत्येशी संबंधित गाणं गायलं आहे का, तर यावर कांबळे म्हणतात की त्यांना काही आठवत नाही। तसेच थोड्या प्रश्नोत्तरानंतर कोर्ट पुन्हा यांना सुनावणीची दुसरी तारीख देते। आता यानंतर आपल्याला नूतनचं आयुष्य दाखवलं जातं, ज्यात आपण पाहतो की तिचा रोजचा दिवस कसा असतो। प्रत्यक्षात नूतन एका सामान्य स्त्रीप्रमाणेच तिचं आयुष्य जगत असते। जेव्हा ती लोकलने प्रवास करते
तेव्हा शेजारी बसलेल्या बाईशी बोलण्यासाठी ती तिच्या साडीचं कौतुक करते, जसं की हे तिचं रोजचंच आहे. लोकलनंतर ती तिच्या मुलांना शाळेतून घरी घेऊन जाते, तिच्या कुटुंबासाठी जेवण बनवते व सर्वांना खायला घालते. आणि सर्व काम केल्यानंतर ती तिच्या कोर्टातील केसचा अभ्यास करते. आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की नूतन कोर्टात तिच्या सोबतच्या दुसऱ्या वकिलांसोबत बसलेली असते. आणि हे लोक जेव्हा कांबळेंच्या खटल्याची चर्चा करत असतात तेव्हा नूतन यांना म्हणते की कांबळेंना 20 वर्षे तुरुंगात टाकायला हवं, पण असं काही घडतच नाही. रोज त्याच त्या चेहऱ्यांना बघावं लागतं, त्यामुळे मला या सर्वाचा कंटाळा आला आहे. आता हे ऐकून एक वकील चेष्टा करत म्हणतो की मॅडमला आता नवीन चेहरे बघावेसे वाटत आहे, त्यामुळे यांना जज बनवायला हवं. वेल, यानंतर पुढील सुनावणीच्या दिवशी नूतन कोर्टात एक साक्षीदार सादर करते आणि त्याला विचारते की त्या दिवशी तू कांबळेंना गाणं गाताना पाहिलं होतं का? ज्यावर तो म्हणतो की मी त्यांना गाणं गाताना पाहिलं होतं. ते खूप भडकावून देणारं गाणं ओरडू गात होते आणि त्या गाण्यात काही कामगारांबद्दल बोलत ते मरण्याचं बोलत होते. आता नूतन त्याला वासुदेवचा फोटो दाखवते आणि विचारते की हा माणूस त्या दिवशी तिथे होता का? ज्यावर तो म्हणतो हो, हा माणूसही तिथेच होता. हे ऐकताच न्यायाधीश म्हणतात की साक्षीदाराने कांबळेंना गाणं गाताना पाहिलं आहे आणि कांबळे भडकाऊ गाणं गात होते. तसेच हे बोलून ते पुन्हा यांना खटल्याची पुढील तारीख देतात. यानंतर आपण पाहतो की इथे आणखी एका खटल्याची सुनावणी होणार असते, पण न्यायाधीश ते केस ऐकण्यास नकार देतात. कारण त्यांचं म्हणणं असतं की ज्या महिलेची ही केस आहे तिने शिवलेस कपडे घातलेले आहेत आणि हे न्यायालयाच्या नियमांनुसार चुकीचं आहे. तसेच ते सांगतात की कोर्टामध्ये काही ठराविक ड्रेस आणि काही ठराविक रंगाचेच कपडे घालून येण्यासाठी परवानगी आहे. असो, आता यामुळे जज यांना खटल्याची पुढची तारीख देतात. त्याचबरोबर पुढे आपण पाहतो की नूतन तिच्या कुटुंबासोबत जेवायला जाते आणि त्यानंतर ते एक नाटक पाहायला जातात. ज्या नाटकात दाखवलं आहे की एक उत्तर भारतातील मुलगा एका मराठी मुलीवर प्रेम करत असतो व ती मुलगी त्या मुलाला तिच्या वडिलांना भेटवायला घेऊन जाते आणि तिच्या वडिलांना खोटं सांगते की तोही मराठीच आहे. ज्यावर त्या मुलीचे वडील तिला आत पाठवतात आणि ती गेल्यावर त्या मुलाला मारतात व घरातून पळवून लावतात. ते त्या मुलाला म्हणतात की तुम्ही स्थलांतरित लोक आधी आमचं काम घेतलं, मग आमची जमीन आणि आता आमच्या मुलीही घेणार. एक मराठी माणूस हे कधीच सहन करणार नाही. तसेच हे सांगून ते प्रेक्षकांसमोर मराठी असण्याचा अभिमान व्यक्त करतात, ज्यावर प्रेक्षक खुश होऊन टाळ्या वाजवतात. यानंतर पुन्हा आपल्याला कोर्टातला सीन दाखवला जातो. इथे वकील विनय पोलीस अधिकाऱ्याला विचारतो की तुम्ही तपास कसा केला आणि तुम्हाला असं काय मिळालं की ज्यावरून तुम्ही ठरवलं की वासुदेवने कांबळेंच्या गाण्यामुळेच आत्महत्या केली. ज्यावर पोलीस म्हणतो की ते जेव्हा वासुदेवच्या घरी गेले होते तेव्हा वासुदेवच्या शेजारी राहणाऱ्यांनी सांगितलं की कांबळेंनी एक गाणं गायलं होतं ज्यात कामगार आणि आत्महत्येचा उल्लेख होता, ज्यामुळे वासुदेवने आत्महत्या केली. तसेच ते सांगतात की आमच्याकडे एक साक्षीदार देखील आहे ज्याने हे स्पष्ट केलंय. पण याच दरम्यान कोर्टात सर्वांना हे समजतं की पोलिसांनी वॉरंटशिवाय कांबळेंच्या घराची तपासणी केली आणि ज्याने कांबळेंच्या विरोधात साक्षी दिली आहे तो साक्षीदार पोलिसांनी कोर्टात सादरच केला नाही. ज्यामुळे जज पोलिसांवर खवळतात की कोणताही पुरावा नसताना त्यांनी कांबळेंवर आरोप लावले. तेव्हाच नूतन सांगते की कांबळेंच्या घरातून 40 पुस्तकं मिळाली आहेत. त्यापैकी 2 पुस्तकांवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यापैकी एक पुस्तक गोईमारे समाजावर टीका करणारे आहे. हे ऐकून विनय म्हणतो की त्या पुस्तकावर 110 वर्षांपूर्वीच बंदी घालण्यात आली होती आणि आता त्यावर गुन्हा कसा लागू शकतो. तसेच यानंतर न्यायाधीश पुन्हा निकाल न देता पुढील तारीख जाहीर करतात. पुढे आपण पाहतो की विनय त्याच्या कुटुंबासोबत एका हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि तिथून बाहेर येताच 2 लोक त्याला अडवतात व धमकी देत म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली आमच्या गोईमारे समाजावर बोलायची? तू अशा माणसाची केस लढतोय जो आमचं नाव बदनाम करतोय. तसेच ते गोईमारे समाज जिंदाबाद म्हणत विनयच्या तोंडाला काळं फासून इथून पळून जातात. यानंतर आपण पाहतो की विनय शर्ट न घालता एकटाच खोलीत बसलेला असतो आणि ही घटना त्याच्यासोबत घडली म्हणून रडत असतो. तसेच पुढच्या क्षणाला आपण पाहतो की तो एका महागड्या सलूनमध्ये त्याचा चेहरा साफ करायला जातो. आता पुन्हा सीन कोर्टात येतो जिथे वासुदेवची पत्नी शर्मिला हजर होते आणि न्यायाधीश तिला विचारतात की तू आतापर्यंत कुठे होतीस आणि तुझ्या नवऱ्याची बॉडी का नाही घेतलीस? ज्यावर ती सांगते की तिला भीती वाटली होती त्यामुळे ती तिच्या गावाला गेली होती. ज्यावर न्यायाधीश तिला म्हणतात की पुन्हा असं न सांगता कुठे जाऊ नका. यानंतर नूतन तिला तिच्या पतीविषयी प्रश्न विचारते, तेच प्रश्न जे ती सगळ्यांना विचारत होती. पण तिला पुन्हा कांबळेंविरोधात काहीच मिळत नाही, त्यामुळे ती पुन्हा जजकडे पुढची तारीख मागते. पण इथे विनय शर्मिलेला विचारतो की वासुदेव नाल्यात उतरण्याआधी कोणते सेफ्टी घेर वापरत होता का? तो दारू प्यायचा का आणि जर पित होता तर कधी व किती? ज्यावर वासुदेवची पत्नी सांगते की वासुदेव कधीच कोणतेही सेफ्टी घेर वापरत नव्हता. तो गटारात उतरण्याआधी एक दगड टाकायचा आणि पाहायचा की कोणते जीवजंतू बाहेर येतात का, आणि जर काही किडे वगैरे बाहेर आले तर याचा अर्थ तो असा लावायचा की तो गटारात उतरू शकतो. पण जर का काहीच बाहेर आलं नाही तर त्याला समजायचं
की खाली विषारी वायू आहेत आणि अशा वेळी तो खाली उतरत नसे. त्याचबरोबर तो गटारातील घाण आणि दुर्गंध सहन करण्यासाठी काम सुरू करण्याआधी दारू प्यायचा. त्यामुळे त्याला नशेत काम पूर्ण करता यायचं आणि वासाचा त्रासही कमी व्हायचा. आता हे ऐकून विनय न्यायाधीशांना सांगतो की वासुदेवला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही सुरक्षा सामग्री पुरवली नव्हती. शिवाय गटारात उतरण्याआधी तो दारू प्यायचा आणि त्यात गटारातील विषारी वायूंमुळे त्याचा एक डोळा निकामी सुद्धा झाला होता. आता एवढं सगळं ऐकूनही न्यायाधीश काहीही निर्णय देत नाहीत आणि पुन्हा एक नवीन तारीख देतात. यानंतर विनय जेव्हा वासुदेवच्या पत्नीला गाडीतून घरी सोडायला घेऊन जातो तेव्हा ते विनयला विचारते की मला किती वेळा कोर्टात यावं लागेल. जर मी असंच येत राहिले तर माझं स्वतःचं कामही सुटून जाईल. तसेच ती विनयला म्हणते की तिच्यासाठी विनयकडे कुठे काही काम असेल तर तिला त्याने सांगावं. ज्यावर विनय तिला खर्चासाठी थोडे पैसे देऊन सांगतो की तात्पुरतं तिने या पैशाने तिचा खर्च भागवावा. पण ती विनयकडे फक्त कामाची मागणी करते, तिला पैसे नको असतात. असो, यानंतर पुन्हा कोर्टाची पुढची तारीख येते जिथे विनय सांगतो की वासुदेवच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू विषारी वायूंमुळे ऑक्सिजन कमी झाल्यामुळे झाला आहे. तो गटारात बेशुद्ध झाला आणि बुडून मेला. ना त्याने कोणतीही आत्महत्याच्या बाबतीची चिठ्ठी ठेवली, ना त्याने कोणाला सांगितलं होतं की तो आत्महत्या करणार आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की वासुदेवचा मृत्यू हा गटारातील विषारी वायूंमुळे झाला आहे, ती आत्महत्या नव्हती. म्हणून नारायण कांबळे यांना जामीन मिळायला हवा. तसेच तो म्हणतो की कांबळेंची तब्येत बिघडली आहे आणि याकडे देखील न्यायाधीशांनी लक्ष द्यावं. आता हे सर्व ऐकल्यावर न्यायाधीश थोडा विचार करतात आणि कांबळेंच्या बेलसाठी 1 लाख रुपये कोर्टात भरायला सांगून ते शेवटी कांबळेंना जामीन मंजूर करतात. तसेच पुढच्या सीनमध्ये आपण कांबळेंना हॉस्पिटलमध्ये पाहतो जिथे विनय त्यांना भेटायला जातो व त्यांना सांगतो की तुम्ही काही काळ कोणतेही कार्यक्रम करू नका, नाहीतर तुमचा जामीन पुन्हा रद्द होईल. ज्यावर कांबळे आत्ता तर होकार देतात, पण पुढे काहीच दिवसांनी ते पुन्हा कार्यक्रमात गाण्यासाठी उभे राहतात, ज्यामुळे पुन्हा पोलीस कांबळेंना अटक करतात. तसेच पुन्हा कोर्टात कांबळेंची सुनावणी सुरू होते जिथे सरकारी वकील नूतन यांच्यावर पुन्हा आरोप करते की नारायण कांबळे त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून लोकांना भडकावतात म्हणून. आता विनय म्हणतो की कांबळेंविरोधात पोलिसांकडे अजून कोणतेही पुरावे नाहीत, त्यामुळे त्यांना पुन्हा बेल मिळायला हवी. तसेच तो सांगतो की जर आज कांबळेंना बेल मिळाली नाही तर त्यांना 1 महिना जेलमध्ये राहावं लागेल, कारण उद्यापासून 1 महिना कोर्ट बंद राहणार आहे. पण जज मात्र विनयचं काही ऐकत नाही आणि ते पुन्हा जामीन फेटाळून यांना 1 महिन्यानंतरची तारीख देतात. यानंतर आपण पाहतो की न्यायाधीश त्यांचं आयुष्य कसं जगतात. प्रत्यक्ष त्यांना 1 महिन्याची सुट्टी असते, त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबासह बसने पिकनिकला जातात, जिथे आपण पाहतो की त्यांचं सुद्धा आयुष्य अगदी सर्वसामान्य लोकांसारखंच आहे. आता अशातच न्यायाधीशांचा एक जुना मित्र त्यांच्याशी बोलत असताना त्यांना सांगतो की माझा मुलगा नीट बोलू शकत नाही आणि आम्हाला त्याची खूप काळजी वाटते. आम्ही त्याला थेरपिस्टला सुद्धा दाखवलं आणि त्यांचं म्हणणं आहे की वयानुसार तो नीट बोलेल. तेव्हा न्यायाधीश म्हणतात की तू तुझ्या मुलाला एका न्यूरोलॉजिस्टला दाखव आणि त्याचं नाव बदल, कारण मला वाटतंय की तुझ्या मुलाच्या नावामध्ये काहीतरी दोष आहे. तसेच ते एका खड्याचं नाव सांगतात व त्याची अंगठी बनवून मुलाला घालायला सांगतात, कारण त्यांना वाटतं की हा उपाय केल्यावर तो बोलायला लागेल. यानंतर आपण पाहतो की न्यायाधीश एका पार्कमध्ये खुर्चीवर बसून झोपलेले असतात. तेव्हाच काही लहान मुले इथे येतात आणि यांना छेडण्यासाठी ते यांच्या जवळ जाऊन जोरात ओरडतात, ज्यामुळे न्यायाधीश दचकतात व या लहान मुलांनी त्यांना घाबरवलं म्हणून त्यातील एका मुलाच्या कानाखाली मारून त्याला इथून हाकलून लावतात, ज्यामुळे तो मुलगा रडत रडत त्याच्या आईकडे जातो आणि या सीन सोबतच हा चित्रपट इथेच संपतो. आता जसे की चित्रपटाच्या सुरुवातीला मी म्हणालो होतो की हा चित्रपट तुम्हाला बोर वाटेल आणि लगेच समजणार नाही, पण आता आपण यातील मेसेज नक्की काय आहे तो पाहूयात, ज्याने या चित्रपटाचा मोटिव्ह आपल्याला कळेल. तर या चित्रपटात आपली न्यायव्यवस्था आणि आपल्या समाजाला दाखवलं आहे, जिथे एक सिस्टीम आहे जी की झोपलेली आहे आणि हिला काही लोक उठवण्याचा प्रयत्न देखील करतात, जसे की नारायण कांबळे. पण त्याउलट त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि तरी सुद्धा सिस्टीमला याने काहीही फरक पडत नाही व ते पुन्हा झोपून जाते. तसेच याला आपण कांबळेंच्या केस सोबत जोडून पाहू शकतो की गुन्हा तर सर्वच करतात, पण फसतो फक्त गरीब. कारण ज्या मुलाला जजने मारलेलं असतं तो न्यायाधीशांच्या मित्राचा तोच मुलगा असतो ज्याला नीट बोलता येत नसतं. म्हणजेच तो तर जजसमोर ओरडलाच नव्हता, पण कानाखाली त्यालाच खावी लागली आणि बाकी ज्यांनी न्यायाधीशांना त्रास दिला होता ते तर आरामात इथून निघून गेले होते. पण सिस्टीमला कसलाही फरक पडला नाही की कोणासोबत बरोबर होत आहे व कोणासोबत चुकीचं. ती फक्त तेवढं पाहून त्यावर आपला निर्णय देऊन पुन्हा झोपून जाते आणि हेच शेवटच्या सीनमध्ये आपल्याला दाखवलं आहे. तसेच राहिलं नारायण कांबळे खरोखरच गुन्हेगार होते का याचं, तर नारायण कांबळेंना पाहिलं तर ते एक शाहीर आहेत जे की त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून देशात होत असलेला अत्याचार व सरकारचं खरं रूप दाखवतात. त्यांचा वासुदेवच्या मृत्यूशी काही संबंध नव्हता आणि वासुदेवचा मृत्यू तर त्याला सेफ्टी उपकरणे न दिल्यामुळे झाला होता. पण नगर निगमवाले यातून त्यांचा हात काढून घेतात, कारण हे सर्व प्रकरण जनतेच्या नजरेत येऊ नये व त्यांना कायद्याच्या समोर जावं लागू नये म्हणून.
ज्यामुळे त्यांनी या केसमध्ये नारायण कांबळेंना फसवलं. आता आपण या मुद्द्यावरती येऊ की आपल्याला चित्रपटात नारायण कांबळेंचे वकील विनय आणि सरकारी वकील नूतन यांचं आयुष्य का दाखवलं आहे. तर आपण पाहतो की विनय हा एक स्वतंत्र विचारांचा माणूस आहे आणि त्याला योग्य अयोग्य यातला फरक चांगलाच कळतो. पण नूतन मात्र पूर्णपणे वेगळी आहे. ती एक घरगुती स्त्री आहे. तिला फक्त तिचं काम पूर्ण करायचं असतं. कोणाला न्याय मिळतोय आणि कोणाला नाही याच्याशी तिला काही घेणं देणं नाही. तिला फक्त केस संपवायची असते आणि तिचं काम उरकायचं असतं. जसं की आपल्याला दाखवलं गेलं आहे की जेव्हा नाटक सुरू होतं तेव्हा सगळे टाळ्या वाजवत होते, जरी त्या नाटकात चुकीचं काही दाखवलं गेलं असलं तरीही. आणि तिथे नूतन सुद्धा होती. त्यानंतर आपण त्या न्यायाधीशांचंही आयुष्य पाहतो जे की त्यांची सुट्टी एन्जॉय करत होते. त्यांना याची कसलीही फिकीर वाटली नाही की त्यांच्या सुट्टीच्या काळात एखाद्याला गुन्हा न करता अटक होत आहे. जरी सर्व काही त्यांच्याच हातात आहे तरी जर त्यांनी ठरवलं तर ते कधीही केस संपवू शकतात. पण तसं होत नाही. त्यातून इतके कंटाळलेले आहेत की फक्त तारखेवर तारीख देण्याची त्यांना सवयच लागलेली आहे. त्यांना स्वतःहून फारसे प्रयत्न करावेच लागत नाहीत. ते वकिलांच्या विधानांवरूनच त्यांचा निर्णय घेतात आणि जर विधान गोंधळात पडलं तर मग पुन्हा तारीख द्यायची वेळ येते. तसेच आपण हेही पाहतो की ते एक न्यायाधीश असून सुद्धा त्यांचा अंधश्रद्धेवर विश्वास आहे. ते जज आहेत पण तरी ते लोकांना नाव बदलण्याचा व अंगठी घालण्याचा सल्ला देतात. आणि हे एका बुद्धिवादी व्यक्तीचं लक्षण नाही. म्हणूनच या वकील, सरकारी वकील, न्यायाधीश त्यांची विचारसारणी आणि त्यांची जीवनशैली या केसवर कुठे ना कुठे परिणाम करत असते. आणि त्यामुळेच आपल्याला या सर्वांचं बॅकग्राऊंड दाखवण्यात आलेलं आहे.